नूतन सभापती राणी भोरे आणि उपसभापती ललिता काकी शेजूळ यांची बिनविरोध निवड झाली असून या ठिकाणी महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे। मिराज पंचायत समितीमधील येत्या पहिल्याच महासभेमध्ये या नूतन इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याबाबतचा ठराव करावा असा आदेश आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी पंचायत समितीमधील सदस्यांना दिलाय। या ठरावानंतर शासन पातळीवर पाठपुरावा करून ही दोन्ही महापुरुषांची नावं इमारतीला आणि सभागृहाला लावली जातील असं आश्वासन आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिलंय। मिराज पंचायत समितीच्या सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव, सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात यावे अशी मिरज तालुक्यातील समस्त आंबेडकरी समाजाची आग्रही मागणी होती। या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या मार्फत ठराव करून सभागृहाला आणि इमारतीला नाव देण्याचं आश्वासन दिल्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत। समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व आभार व्यक्त केले। मिराज पंचायत समितीच्या नूतन इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात यावे या मागणीसाठी माजी नगरसेवक सचिनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। त्यांच्या लढ्याला यश आलंय असंही डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी सांगितलं। आज मी सांगू इच्छितो की आता पंचायत समिती सभापती आणि बाकी सगळे मेजॉरिटीनं आपण आहोत। आता आपण असल्यामुळं आपण काय गैर करणं हा विषय नाही आहे, पण पहिल्याच मीटिंगमध्ये मी तसं विनंती करेन, आदेशी करेन, पहिल्याच मीटिंगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बिल्डिंगला, नवीन पंचायत समितीच्या बिल्डिंगला नाव देण्याचा आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा ठराव मी घ्यायला सांगेन आणि तो आम्ही दोन्ही ठराव आम्ही घेऊ। आम्हाला त्याबद्दल काही शंका नाही आणि निश्चित हा ठराव घेतल्यानंतर शासनाला सबमिट करू, आम्ही प्रशासनाला इथं सबमिट करू, आम्ही त्यांनी तो निर्णय करायचा आहे। त्यांच्या नियमानुसार निर्णय करून जिल्हा परिषदेला ते पाठवले जातील। जिल्हा परिषदेचे CO आणि त्यांची सगळी कमिटी त्यावर निर्णय करेल आणि तो निर्णय त्या पद्धतीनं आपण हे करू। त्याबद्दल कोणीही त्यामध्ये आमची भूमिका तर क्लिअर आहे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बिल्डिंगला मिळत असेल, चांगली गोष्ट आहे। आज छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मिळतं, आम्हाला अभिमान आहे तो, आणि बाबासाहेबांचं नाव लिहिलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या कृपेनं तर आम्ही आमदार झालो। आम्ही इथं बाकी त्यांनी सुविधा लिहिलं, त्या सुविधांच्या माध्यमातून आम्हाला आज हे बसायला खुर्ची मिळाली, मान सन्मान मिळतोय आणि त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणं तो उचित नाही, पण नाव होत असेल तर आम्हाला तो अभिमान आहे, त्यासाठी ठराव घेतले जातील, त्याबद्दल शंका नाही। मिरज तालुक्यातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व स्वाभिमानी आंबेडकरी समाजातील माझ्या धम्मबंधूंना माझा मानाचा क्रांतिकारी जय भीम। आणि आज मी एक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे की गेल्या काही दिवसांमध्ये मिरजेतील जी पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिलेली आहे, या नवीन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं आणि त्या इमारतीमधील सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना होत्या आणि त्या भावनेचा आदर करून एक आंदोलन झालं। त्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय आमचे धम्मबंधू माजी नगरसेवक सचिनदादा सावंत यांनी केलं आणि त्यांच्यासुद्धा या आंदोलनाला आज यश आलं असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि निश्चितपणानं आज सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरज विधानसभेचे विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे साहेबांनी आज या मिरज पंचायत समितीचे जे सभापती आणि उपसभापती नियुक्त झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, त्या आदरणीय आमच्या भगिनी राणीताई मोरे सभापती आणि उपसभापती शेजूळ काकी यांनासुद्धा आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितलेलं आहे की पंचायत समितीच्या येणाऱ्या पहिल्या सभेमध्ये या पंचायत समितीची नवीन जी प्रशासकीय इमारत आहे त्या इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव, तसेच त्या इमारतीतल्या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यासंदर्भातले ठराव तात्काळ करून ते ठराव आपण जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवण्याची त्यांना आदेश दिलेले आहेत। त्यामुळं निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष हा सर्व
धर्माला सोबत घेऊन जाणारा आहे, सर्व महामानवांचा सन्मान करणारा पक्ष आहे. त्यामुळं आज आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांनी जे समाजाला एक चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे असं दाखवून दिलं की सुरेशभाऊ खाडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी बाबासाहेब आंबेडकरांना किंवा कुठल्याच महामानवाला कधी विरोध केलो नाही आणि करणार पण नाही. त्यामुळं निश्चितपणानं सुरेशभाऊ खाडे यांचं आज या मिरज तालुक्यातल्या आंबेडकरी समाजाच्या वतीनं मी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांचा आभारसुद्धा मानलेला आहे. आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये मी एक आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता म्हणून या मागणीचा शेवटपर्यंत पाठपुरावा करेन अशी मी ग्वाही देतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय मल्हार.